कधीही नाही न म्हणणारा माणूस. मी आहे तुझ्याबरोबर, तू काम कर, काय असेल ते माझ्यासाठी, तुमच्यासाठी मी आहे. आणि असं कधी राजकारण बघितलं नाही, कुठला गटतट पक्ष न बघता. खरोखरच कार्यकर्त्यांमधून एक चांगला नेता आपल्यामधून निघून गेला आहे. अत्यंत दुर्दैवी घटना आहे. असं नेतृत्व होणं नाही म्हणजे अजातशत्रू म्हणायला काही हरकत नाही. निश्चितच त्यांची ही उणीव आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना, माझ्यासारख्या एक होतकरू कार्यकर्त्यालासुद्धा नक्कीच पोडकी जाणवेल. खरं पाहिलं तर कोल्हापूरसाठी दादांनी यापूर्वी भरभरून निधी दिलेला आहे. तुम्ही देखील अनेक पत्र देताना ते शेरा मारून द्यायचे आणि ते निधी देखील मोठ्या प्रमाणावरती मिळाला आहे. कधी नाही म्हणते नाही दादा. हे दादांच्या तोंडात कधीच नाही हा शब्द नव्हता. तुम्ही जे करताय ते व्यवस्थित करा, चांगलं करा आणि याच्यामध्ये एक आपली आठवण राहिली पाहिजे आणि तुमचं नाव कधी खराब होऊ नये आणि ते क्वालिटीचं व्हायला पाहिजे. प्रत्येक कामामध्ये कसूर करू नका, चांगल्या पद्धतीने काम करा आणि जे आणताय ते धोरणात्मक आणा आणि त्याचा लॉंग टर्मचा विचार करून काम करा, अशी सातत्यानं सूचना होती. म्हणजे कुठलाही विषय म्हणजे नुसतंच विकास निधी असं म्हणून नाही, पण काही मदतीसाठी गेलं तर दादा कधीच कुणाला नाही म्हणत नव्हते. ते धीर द्यायचे, सगळ्यांबरोबर उभं राहायचे. दुःखात तर सातत्यांचे त्यांचे सुखात एक वेळ कमी असतील, पण दुःखात खूप मोठी साथ दादांची कायम असायची. कारण खरोखरच दादा आपल्यामधून निघून गेले, त्याचं खरोखरच मलाही दुःख होतं आहे. खरोखरच सगळे कार्यकर्ते आणि सर्व राजकीय नेत्यांना, आम्हाला सगळ्यांना खूप याचं दुःख वाटतं आहे. कारण दादांसारखा माणूस आज नाही हे आम्हाला पटत नाही आहे. त्यामुळं दादा गेलेत असं मी मान्यच करणार नाही.